एक नक्कीच असं म्हणेन, की ज्यावेळेला ह्या करिअरमध्ये येणं हे काही फार घरांमधनं मान्य नसताना, अर्थात मला ती चौकट अशी नाही मोडावी लागली, कारण माझ्या घरच्यांचा त्याला खूप पाठिंबा होता. पण एक सर्वसामान्य मराठी घरातनं आलेली मुलगी ॲक्ट्रेस झाली, ही माझ्यासाठी मी ऑलरेडी एक चौकट मोडलेली होती तेव्हाच. कारण तुला काहीच जमत नाही ना, मग तू सिनेमा नाटकात कामं कर, असं म्हटलं जायचं. कलाकार म्हणून समाधानी नाही आहे मी, कारण ज्या क्षणी मी समाधानी असेन, त्या क्षणी मग डोळे मिटलेलेच असेल. कारण कलाकार म्हणून आपण कधीच समाधानी असू शकत नाही. नमस्कार, मी रसिका शिंदे. मुंबई तरुण भारतमध्ये तुमचं स्वागत. मर्डरवाली कुलकर्णी हे नवकोरं नाटक रंगभूमीवर येत आहे आणि त्याच निमित्ताने आपल्यासोबत आहे अभिनेत्री भार्गवी चिरमुरे. मुंबई तरुण भारतमध्ये स्वागत. पुन्हा एकदा रंगभूमीवर नवकोरं नाटक येतं आहे. वेगळा विषय आहे. सध्या जसं चित्रपटामध्ये वेगवेगळ्या विषयावर आधारित चित्रपट येतात, तसं नाटकामध्ये पण वेगवेगळे विषय घेऊन प्रयोग केले जातात आणि पुन्हा एकदा प्रेक्षक नक्कीच दाद देतात. तर सगळ्यात इथं कसं वाटतंय रंगभूमीवर काम करताना? कारण मोठ्या पडद्यावर काम करणं आणि रंगभूमीवर काम करणं खरंच खूप एक कलाकार म्हणून खूप ते चॅलेंजिंग असतं, आय वुड से. तर त्याबद्दल काय सांगशील? एक खरं सांगू, तुझा जो मगाचा प्रश्न होता ना, की वेगवेगळे प्रयोग मराठी सिनेमांमध्ये होत आहेत आणि नाटकांमध्ये, तर मला उलटा प्रवास वाटतो, की प्रयोग मुळात आपण नाटकाला नाटक म्हणतच नाही, प्रयोग म्हणतो. त्यामुळे हा शब्द इकडनं सिनेमामध्ये गेला असं मला वाटतं. कारण मला उलट असं वाटतं, की मराठी नाटकांमध्ये जितके वेगवेगळे प्रयोग झालेत, म्हणजे नाटकांचे वेगवेगळे प्रयोग तर आहेतच आणि खूप प्रयोग होतात खूप नाटकांचे. पण माझं असं म्हणणं, नाटकामध्ये, विषयामध्ये, संहितेमध्ये जेवढे प्रयोग नाटकांमध्ये झालेत ना, तेवढे सिनेमात पण झालेले नाही आहेत. म्हणजे आपल्याकडे जर तू आज मराठी पेपर उघडून पाहिलास, तर त्याच्यामध्ये जे जाहिरातीमध्ये तुला पॅलेट म्हणतो आपण त्याला, की जाहिरातीमध्ये तुला एक खरं सांगायचं तर हा शब्द चुकीचा आहे, पण असं एक बुफे असतो ना, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं जेवण असतं. जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही घ्या, अन्न टाकू नका, हा जो त्यातनं मेसेज आहे. तसं कलाकृतींच्या बाबतीत पण आहे. म्हणजे एकीकडे चार चौघी चालू आहे, एकीकडे वाडाची रेबंदी चालू आहे, एकीकडे अलबत्त्या कलबत्त्या चालू आहे, एकीकडे निम्मा शिम्मा. म्हणजे मुळात मराठी प्रेक्षक सगळ्या पद्धतीच्या अभिरुचीने इतके भरलेले आहेत आणि त्यांच्याकडे त्यांची अभिरुची इतकी छान आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे एक निवड प्रक्रिया नाही आहे. त्यांना मराठी नाटक बघायचं असतं. मग एखादं हसवणारं असतं, एखादं प्रबोधन करणारं असतं, एखादं तुम्हाला जुन्या आठवणीत नेणारं असतं. चार चौघीसारखं जसं मी म्हटलं तसं आहे, की व्हॅक्यूम क्लिनरसारखं आहे, जिथे अशोक मामांना तुम्हाला परफॉर्म करताना बघण्यासारखा आनंद नाही दुसरा. निर्मितीताई आहेत. मला असं वाटतं, की उलट मराठी नाटकांमध्ये वेगवेगळे प्रयोग आहेत आणि त्या प्रयोगांमध्ये आमचं नवीन नाटक हा एक नवीन प्रयोगच आहे, मर्डरवाले कुलकर्णी. थोडंफार त्या नाटकाबद्दल काय, म्हणजे जास्त आम्हाला हिंट देऊ नको, कारण पाहायचं आहे नाटक. पण बघायला यायचंच आहेच. पण नावावरनं जितकं तुम्हाला कळत असेल, की एक मध्यमवर्गीय माणसाचं नाटक आहे मर्डरवाले कुलकर्णी. म्हणजे आपण असं म्हणतो, की मर्डरवाले कुलकर्णी म्हटल्यानंतर मर्डर केलाय कुलकर्णी नावाच्या माणसाने. म्हणजे आपल्याकडे ना आपले काही ठोकताळे आहेत, की काही जण हे वागतील, काही जण ते वागतील, काही जण हे करतील, काही जण. आपण त्या ठोकताळ्यांमध्ये जगत असतो एक चौकटीतलं आयुष्य. पण अचानक जर ती चौकट मोडायची ठरवली आपण किंवा परिस्थितीने, तर त्या चौकटीतनं मोडून आपण काय करू शकतो, हेच आम्हाला मर्डरवाले कुलकर्णी या नाटकातनं दाखवायचं. म्हणजे मी अतिशय सर्वसामान्य गृहिणी आहे. मग तिचं स्वप्न स्वयंपाकघरापासून तिचं स्वप्न घराच्या ओसरीपर्यंतच आहे. पण ह्या सगळ्या स्वप्नामध्ये सुद्धा ती तिचं स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात काय वागते, ती कशी वागू शकते, ती काय करू शकते, हेच आम्हाला दाखवायचं आहे. तू तर आता म्हणाली, की चौकट मोडून त्या पलीकडे काहीतरी दाखवायचं. तर तुझ्या आयुष्यामध्ये तू असे चौकट मोडून एखादी गोष्ट कोणती केली आहेस आणि काय केलं आयुष्यात? बापरे, चौकट मोडून असं नाही फारसं काही केलं मी. पण हो, एक नक्कीच असं म्हणेन, की ज्या वेळेला ह्या करिअरमध्ये येणं हे काही फार घरांमधनं मान्य नसताना, अर्थात मला ती चौकट अशी नाही मोडावी लागली, कारण माझ्या घरच्यांचा त्याला खूप पाठिंबा होता. पण एक सर्वसामान्य मराठी घरातनं आलेली मुलगी ॲक्ट्रेस झाली, ही माझ्यासाठी मी ऑलरेडी एक चौकट मोडलेली होती तेव्हाच. कारण तोपर्यंत कोणी डॉक्टर, इंजिनियर, वकील किंवा बँकेत किंवा प्रोफेसर्स असं होत असताना मी एक ॲक्ट्रेस व्हायचं ठरवलं. ही माझ्या मते मी एक चौकट मोडली होती ऑलरेडी. बरं, तू म्हणालीस असं की घरचा पाठिंबा, पण बऱ्याचदा असं होतं की आजकालची तरुण पिढी ही नाटकांकडे किंवा प्रायोगिक नाटक म्हण अशा नाटकांकडे किंवा अभिनयाकडे वळताना दिसतात. कारण जनरली असं होतं की सामान्य कुटुंब म्हणजे इधर तू डॉक्टर हो, इंजिनियर हो, हेच तू म्हणे की ते आपल्या डोक्यात ती इमेज असते की हे म्हणजे हेच. पण अशा तरुणांना, जी तरुणाई याकडे वळते आहे, त्याला काय सांगशील, त्याबद्दल काय सांगशील? नाही, उलट मला असं वाटतं, की ही खूप आनंदाची गोष्ट आहे, की सर्वसामान्य कुटुंबांमध्ये या फील्डला
हा शब्द परत मी एकदा म्हणेन हार्श वाटेल, पण एक रिस्पेक्ट मिळाला आहे. कारण पूर्वी तुला काहीच जमत नाही ना, मग तू सिनेमा नाटकात कामं कर असं म्हटलं जायचं. त्याच्यासाठी प्रशिक्षण असतं, त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते, हे खूप लोकांना माहितीच नव्हतं. थँक्स टू सोशल मीडिया, थँक्स टू अनेक इतर गोष्टी ज्यांना आता रियालिटी शोज आपण ना, मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीतली चांगली बाजू बघूया. म्हणजे आजकाल लोक रियालिटी शोजना सोशल मीडियाला नावं ठेवतात, पण त्याच सोशल मीडियाने आणि त्याच रियालिटी शोजनी सर्वसामान्य घरांमध्ये दाखवले मेहनत काय असते. तर पूर्वीच्या काही लोकांना वाटायचं माझा मुलगा काहीच करत नाही ना, तर या फील्डमध्ये घ्या ना तुमच्या इथे, असं खूप ट्रेंड होता. त्यातनं चांगले लोकही आपल्याला मिळालेत, पण त्याच्यासाठी मेहनत करावी लागते, त्यासाठी खूप एक डेडिकेशन लागतं. हे त्या मुलांमध्ये आहे, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि आता कॉलेजेस म्हणा, प्रायोगिक चळवळ म्हणा, हे अभिनेते निर्माण करण्याची प्रोसेस पण तयार करतायत. असे अभ्यासक्रम सुरू झालेत. आता प्रशांत दामले ॲक्टिंग स्कूल आहे, वामन केंद्रे तर शिकवतातच. तर मला असं वाटतं की अशा गोष्टींमुळे ना एक चांगली पिढी घडेल, चांगलं नाटक बघणार, आणि जेव्हा चांगली पिढी घडेल तेव्हा ती चांगला प्रेक्षक घडवेल, आणि ते खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. बरं, गेली अनेक वर्ष तू चित्रपटांमध्ये, रंगभूमीवर, मालिकामध्ये काम करतेस. मागे वळून आता पाहताना काय वाटतं? मागे वळून पाहताना खूप अभिमान वाटतो की मी आत्तापर्यंत जे काही केलं त्याच्यात मी खूप समाधानी आहे. कलाकार म्हणून समाधानी नाही आहे मी, कारण ज्या क्षणी मी समाधानी असेन त्या क्षणी मग डोळे मिटलेलेच असेल, कारण कलाकार म्हणून आपण कधीच समाधानी असू शकत नाही. पण हो, माणूस म्हणून मी समाधानी आहे की चुका झाल्या असतील, काही चुकीचे निर्णय घेतले असतील, किंवा काही अरे हा रोलच्या ऐवजी हा, तर असं मला नाही झालं आहे कधी, पण तरीसुद्धा असं काही असू शकतं की आपलं एखादा चान्स मिसच झाला, म्हणजे आपल्यापर्यंत आला नाही किंवा असं काहीतरी, तर मला वाईट त्याचं वाटतं. पण एक नक्कीच आहे की मी समाधानी आहे. मला कशाचाही पश्चात्ताप नाही आहे की अरे हे असं का घडलं माझ्या आयुष्यात. आय एम रिअली व्हेरी हॅपी. आणि अजून एक गोष्ट की मागे वळून पाहताना मला खूप माझ्या आजूबाजूची माणसं माझ्या सतत बरोबर दिसतात, आणि अजून पुढचा टप्पा गाठीन तेव्हा हीच माणसं माझ्याबरोबर असावीत, एवढीच नक्की इच्छा आहे. बरं, जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांना सांगेन, मर्डरवाले कुलकर्णी ही कलाकृती घेऊन आम्ही येतोय तुमच्या मनोरंजनासाठी. कुठलंही अंजन बिंजन काही नाही, फक्त मनोरंजन. 2-2.5 तास या, मनमुराद हसा, आणि घरी जाताना आमच्या नाटकाच्या आठवणीबरोबर घेऊन जा. तर नक्कीच मर्डरवाले कुलकर्णी हे नाटक लवकरच रंगभूमीवर येत आहे. कुटुंबासोबत जाऊन या नाटकाचा आस्वाद घ्या आणि कसं वाटतं हे देखील आमच्यापर्यंत पोहोचवा. भेटूयात पुन्हा एकदा. धन्यवाद.